तालुका अध्यक्ष सन्माननीय कौर, माजी आमदार शिवाजीभाई देशमुख, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब राठोड, आणि पत्रकार बांधवांनी, पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. 10-12 वर्षानंतर मी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करतो. लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. निर्णायक वळणावरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि अशा वेळेस काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी मी आपल्यासमोर आज आलेलो आहे. राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार किंबहुना महाआघाडीचे उमेदवार सन्माननीय बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सुरेश नवले मित्रमंडळानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगानं गेल्या काही दिवसामध्ये भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाचं विष पेरण्यास सुरुवात केलेली आहे, हा माझा आक्षेप आहे. समाज माध्यमावर त्यांची एक ध्वनिफीत सध्या फिरते. रविकांत राठोड यांच्या आणि ताईमधला हा संवाद आहे. या संवादामध्ये ताई असं म्हणतात की आपलं 1,10,000 मतदान आहे. बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद पेटलेला आहे. आपलं 1,10,000 मतदान आहे. आपल्या अस्तित्वासाठी आपल्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे. याचा अर्थ असा की ताई जो बहुजन समाज आहे, विशेषतः मराठा समाज, त्याला आपलं मानत नाहीत. ताईंची जी मानसिकता आहे हीच मुळात पहिल्यापासून जातीवादाला खतपाणी घालणारी आहे. काही उदाहरणही देता येतील. गेली 10 वर्ष ताईंनी जिल्ह्याशी संपर्क तोडलेला आहे. निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर तर त्या 5 वर्ष नॉट रिचेबल राहिलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधणं
म्हणजे स्वर्गातल्या देवाशी संपर्क साधणं इतका त्यांचा संपर्क कठीण झालेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये ओबीसींचं ऐक्य हेच फक्त त्यांना दिसतं. निवडणूक संपल्यानंतर शासकीय निधी किंवा कामं याचं वितरण करत असताना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा आणि नातेवाईकांचाच फक्त विचार करतात. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 10 वर्षामध्ये किती ओबीसी आणि मायक्रो ओबीसी कार्यकर्त्यांना आर्थिक बळ देऊन त्यांची उभारणी सन्माननीय पंकजाताई यांनी केली, हे त्यांनी आपल्या समोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी राणा भीमदेवी थाटाची घोषणा केली होती. मी जगात कुठूनही उभं राहील, परंतु प्रीतमताईची मी जागा घेणार नाही. प्रीतमताईच्या ताटात मी खाणार नाही. पण शेवटी त्यांना प्रीतमताईची जागा घेऊन उभा राहावं लागलं. बीड जिल्ह्यामधल्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न अद्यापपर्यंत जिवंत आणि ज्वलंत आहे. ऊसतोड कामगारांचं स्थलांतर थांबवण्यामध्ये पंकजाताईंनी काडीचंही काम केलेलं नाही. फक्त निवडणुकामध्ये ओबीसी फॅक्टर हा आपल्या पाठीमागे आला पाहिजे, हाच एकमेव त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून समाज माध्यमावर त्यांच्या संभाषणाची ध्वनिफीत जी फिरते ती हेच ध्वनित करते की सरळ सरळ मराठा विरुद्ध ओबीसी असा बांध निर्माण झालेला आहे, तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं सगळ्या ओबीसींनी माझ्या पाठीमागं उभा राहावं. एका अर्थानं ही जातीवादाची पेरणी आहे. ही पेरणी त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे की गेवराई तालुका हा नेहमीच जातीवादाच्या पलीकडे जाऊन विचार करणारा तालुका आहे. आणि या तालुक्याचा मी भूमिपुत्र आहे. या तालुक्यावर माझा विश्वास आहे. या तालुक्यानं मागच्या निवडणुकीमध्ये जातीपातीचा विचार न करता प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड लीड दिलेली होती, मताधिक्य. आणि तरीही बहुजन समाजावरती पंकजाताईंचा विश्वास नाही. याचा अर्थ असा की त्यांच्या मनामध्ये या मोठ्या समाजाविषयी कुठेतरी पूर्वग्रह दूषित भाव आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा मी जाहीर निषेध करतो. आणि गेवराई तालुक्यामधील मतदार बंधू भगिनींना आग्रहाची विनंती करतो, मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले बजरंग सोनवणे यांना या निवडणुकीमध्ये आपण काम करण्याची संधी द्यावी.
मला विश्वास आहे, एका कारखान्याचे 2 कारखाने करणारे बजरंग सोनवणे एकीकडे आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केलेला वैद्यनाथ कारखाना बुडवणाऱ्या उमेदवार दुसरीकडे, असं एकूण चित्र आहे. एकेकाळी वैद्यनाथ पॅटर्न हा प्रसिद्ध पॅटर्न महाराष्ट्रामध्ये होता. वैद्यनाथ पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातले अभ्यासक परळी आणि पंचक्रोशीमध्ये जायचे. पण आज मात्र स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम दुर्दैवानं त्यांच्या लेकीनं केलेलं आहे. म्हणून माझा दावा असा आहे, व्यवस्थापन आणि प्रशासन यामध्ये ताईंच्या पुढे 10 पावलं बजरंग सोनवणे हे आहेत. कारण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे 1 शुगर फॅक्टरी होती, या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे 2 शुगर फॅक्टऱ्या आहेत. म्हणजे साखर कारखाना हा शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी चालवण्यात येणारा कारखाना असतो. ते बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्याला दाखवून दिलेले आहे. आणि त्यामध्ये पंकजाताई मुंडे ह्या अपयशी ठरलेल्या आहेत. त्यामुळं त्या काहीही म्हणून या निवडणुकीमध्ये लोकांना त्यांची खरी ओळख पटलेली आहे आणि त्यामुळं त्यांचा स्वीकार न करता बजरंग सोनवणे यांनाच बीड जिल्ह्यातील जनता स्वीकारेल. त्यामध्ये 18 पगड जाती जमाती, मुस्लिम, बौद्ध, जैन हे सगळे धर्मनिरपेक्ष मतदार म्हणून बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे उभे राहतील आणि बजरंग सोनवणे यांना प्रचंड मताने विजयी करतील. त्यामध्ये गेवराई तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल. माझं निवेदन संपलं. माझी विनंती आहे की आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. आपण आता